समस्या वाढत असेल तर घाबरू नका. कारण कानिपनाथ बाबांचा मार्ग इथूनच सुरू होतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या या दिव्य प्रवासाला सुरू करूया. आयुष्यात जेव्हा दुःखाचे डोंगर कोसळतात आणि चहू बाजूंनी अंधार दाटून येतो, तेव्हा माणूस हतबल होतो. समस्या एकोमागे एक येतात आणि सुटण्याचे नाव घेत नाहीत. पण थांबा, जिथे तुमची ताकद संपते तिथे दैवी शक्तीचा स्पर्श सुरू होतो. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा नवनाथांमधील तेजस्वी महापुरुष कानिपनाथ बाबांचा मार्ग सुरू होतो. कानिपनाथ बाबांचा मार्ग हा केवळ कर्माचा नाही तर अढळ श्रद्धेचा मार्ग आहे. समस्या वाढतात म्हणजे निसर्ग तुम्हाला मोठ्या परिवर्तनासाठी तयार करत आहे. बाबांच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. अलक निरंजन हा गजर मनात सुरू ठेवा. मी करतोय ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत संकट जड वाटतं. ज्या क्षणी तुम्हाला म्हणता बाबा सर्व तुमच्या चरणी अर्पण आहे, त्या क्षणी तुमच्या संकटांनाही जबाबदारी कानिपनाथ बाबा स्वतः घेतात. दुःख हे मागील कर्माचं फळ असू शकतं, पण त्यावर मात करणे आजच्या भक्तीवर अवलंबून असते. समस्या वाढतायत म्हणजे जुने हिशोब चुकते होत आहेत. हा काळ शिक्षेचा नाही, हा शुद्धीकरणाचा काळ आहे. संकटात धैर्य टिकवणं हीच खरी भक्ती आहे. जेव्हा वाटेल आता सहन होत नाही, तेव्हा समजा तुम्ही यशाच्या अगदी जवळ आला. बाबा तुमच्या खांद्यावर हात ठेवून उभे आहेत. अलक निरंजन हा फक्त मंत्र नाही, ती एक ऊर्जा आहे. हे नाम तुमच्या भोवती संरक्षण कवच तयार करतं. जिथे विज्ञान थांबतं तिथे नामस्मरण सुरू होतं. कानिपनाथ बाबा निसर्गाचे आणि योगविद्येचे स्वामी आहेत. झाडावर, प्राण्यावर, सजीव सृष्टीवर प्रेम करणारा भक्त बाबांना प्रिय असतो. संकटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला, संकट आपोआप लहान होतील. चमत्कार बाहेर नसतो, तो तुमच्या बदललेल्या स्वभावात असतो. संकट आहे तरी दुसऱ्याला मदत करा, जेव्हा बाबा स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतात. नाथ परंपरेत गुरुचे स्थान सर्वोच्च आहे. गुरु म्हणजे अंधारातला दिवा. जो गुरुच्या आज्ञेत राहतो त्याला कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. आज जे संकट वाटतं, उद्या तेच यशाची पायरी ठरतं. समस्या म्हणजे शिक्षा नाही, ती दैवी ट्रेनिंग आहे. आता तुम्ही नव्या वळणावर आहात. समस्या असतील पण त्या पेलण्याची ताकद आता तुमच्यात आली आहे. हाच बाबांचा खरा प्रसाद आहे. घाबरणं सोडा, विजयाचा गुलाल उधळण्याचे सज्ज राहा. कारण ज्याचा काही वारी कानिपनाथ बाबा आहेत त्याला कशाचे भय. कानिपनाथ महाराज की जय. अलक निरंजन, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जर हा संदेश तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश गरजूंना शेअर नक्की करा. अलक निरंजन.